तर कालच्या दिवसाची गोष्ट सांगते की स्टॉलवर काय घडले. तर काल सकाळी स्टॉलवर गेली, टेबल वगैरे लावला, पुसला, व्यवस्थित डबे वगैरे लावले. मग नंतर घरी आली, छत्री वगैरे घेऊन गेली, छत्री लावली, पाणी बॉटल ठेवल्या, सगळं काही व्यवस्थित केलं. आणि नंतर मग व्हिडिओ काढला, जो काल तुम्ही बघितला असेल. बघितला नसेल तर बघून घ्या. तर असं झालं. आणि नंतर बघते गिऱ्हाईकाची वाट. गिऱ्हाईक येतील येतील येतील, गिऱ्हाईक काय आले नाही आहे. एवढा कालचा दिवस खराब गेला ना माझा, का काय सांगू मी. तर घरी आल्यावर खूप मूड खराब झालेलं. म्हणजे सकाळी असं 8:30 वाजेपासून जे मी थांबलेली, तर 1 वाजेपर्यंत मी स्टॉलवर थांबले, पण गिऱ्हाईक एकसुद्धा आलं नव्हतं काल. फक्त आणि फक्त 2 बिसलेरी बॉटल विकल्या गेल्या बरं का. आलं नव्हतं असं विचारायला की काही आहे का? म्हणजे जे नाही ते विचारत होते, तुमच्याकडे काय आहे? शिरा उपमा विचारत होते. जे नसलं ना ते पहिला येऊन विचारतील गिऱ्हाईक की हे आहे का तुमच्याकडे. तर असं झालं कालचा दिवस. तर काल ना इडली, वडे, पोहे, डोसे, चटणी, सांबार या सगळ्या काही गोष्टी उरल्या, सगळ्याच उरल्या. एकसुद्धा प्लेट विकली गेली नव्हती काल. तर कालचा दिवस इतका खराब झाला ना, का प्रमाणाच्या बाहेर. प्रमाणच नाही आहे काही. म्हणजे आजपर्यंत असं कधी घडलंच नाही आहे की गेली आणि मी डायरेक्ट वापस आली. काहीतरी माझं विकलं जायचं आणि काहीतरी 4 पैसे यायचे म्हणजे यायचे. एकदम खाली हाताने कधीच आले नव्हते मी वापस. कालचा दिवस इतका भयंकर गेला ना, की मी तसा दिवस कधी येईल का असं स्वप्न पण पाहू शकत नाही आहे. मनात इतकं झालं ना काल, का काय सांगू. खूप विचार विचार विचार, रात्र झोप नाही झाली. फक्त तेच की बाबा आपण एवढं बनवलं, विकलं नाही गेलं, एक सुद्धा गिऱ्हाईक नाही आलं. तर असे विचार करत करत बसली काल पूर्ण दिवस. तेच त्याच्यातच गेला बरं का. बोलणं पण सुचत नव्हतं काल माहिती आहे का माझ्या पप्पासोबत, मुलांसोबत. मला एवढं टेन्शन आलेलं काल की एवढं बनवलं आणि यार हे सगळं काही मी फेकून दिलं. कारण माझ्या हाताने बनवलं सकाळी उठून आणि माझ्याच हाताने ते मी फेकून दिलं. असं झालं बरं का. तर ते झालं. नाही, घरी येऊन आम्ही ते इडली वडा हे खाल्लं. नंतर भांडे वगैरे जमा केले, बसली. नंतर मोबाईल पाहिला तर चॅनलचं सांगते. चॅनल एवढं डाऊन झालेलं, एवढं डाऊन झालेलं का काय सांगू मी. चॅनलवरचे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते कमी होत चालले. परत व्ह्यूज जे आहेत ते व्ह्यूज पण कुठे चालले काय माहिती, देवास ठाऊक. पहिला तरी जरा व्यवस्थित व्ह्यूज यायचे, पण आता कुठे गेले काय माहिती, ते पण दिसत नाही आहे. त्याचं पण टेन्शन. काय यार आपण एवढे टाईम झाला यूट्यूबवरती टाईम देतोय त्या यूट्यूबला, पण हे यूट्यूब आपले एखादा व्हिडिओ का व्हायरल करत नाही आहे. आणि भरपूर असे लोकांचे व्हिडिओ व्हायरल करतं, त्यांना पुढे घेऊन जातं आणि आपल्याला काही इथे थांबवून ठेवलेलं काय माहिती. म्हणजे हे चॅनलबद्दल पण भरपूर प्रश्न डोक्यामध्ये होते. आणि स्टॉलचे तर होतेच होते. स्टॉलचं काय नाही आहे, स्टॉल तर मी आताच चालू केला, पण यूट्यूबला तर भरपूर दिवस झाले माझे चालू करून. पण सक्सेस म्हणून काही वाटतच नाही आहे, चित्र दिसतच नाही ते की काहीतरी आपल्या चॅनलवरती सुधारणा होत आहे बाबा, कुठेतरी आपलं चॅनल ग्रो होत आहे बाबा. ह्या गोष्टी काही दिसतच नाही आहे. त्याने पण काल ना एवढं नाराज झाली ना, एवढं मन दुखलं का काय सांगू. कारण खूप डाऊन झालं आहे चॅनल. स्किप करून करून पाहतात किंवा सबस्क्राईब असेल ना तर अनसबस्क्राईब करून ठेवलेलं आहे. म्हणजे असं नका करू. मला खरंच सांगते मी ना, म्हणजे असं भरपूर प्रश्न असतात मनामध्ये, आशा आकांक्षा असतात. आणि ते आशा आकांक्षा प्रत्येकजण ना घेऊन ना पुढे चालण्याचा प्रयत्न. कोणालाच वाटत नाही आपण थांबावं किंवा आपण मागे यावं. आणि प्रत्येकालाच वाटतं पुढे जावं. तसं मला पण वाटतं की मी तरी कुठेतरी गेली पाहिजे, माझं चॅनल पुढे गेलं पाहिजे अशी आशा आहे मला. तर खूप विचार विचार होते डोक्यामध्ये काल. आणि ते विचार विचार काल अजिबात डोकं चालत नव्हतं. मग काय मोबाईल पाहिला, YT स्टुडिओ ओपन करून पाहिलं, पूर्ण डाऊन डाऊन दिसले. आणि स्टॉलचं पण हे असं एवढं मूड खराब झाला ना का काय. कालचा दिवस असा गेला, एक सुद्धा प्लेट विकल्या गेली नाही. आणि एवढं सारं मी बनवलेलं, म्हणजे काल डोसे बनवले, एवढे सुंदर डोसे झाले ना. पूर्ण आपल्या डोसाचा तवा जो आहे ना, तो पूर्ण भरून भरून मोठ्याल्या साईजचे डोसे झाले बरं का काल. नाही तर होत नाही असं असं माझ्याकडून. डोसे ना तुटून जातात, चिटकून जातात. आणि काल एवढे परफेक्ट डोसे बनले होते का काय सांगू. खूप भारी डोसे बनले होते. पण ते असं झालं की काल विकल्याच जवळपास ना 15 एक डोसे बनवलेले मी.
आणि इडल्या बनवलेल्या, मेंदूवडे बनवलेले, सांबार चटणी बनवलेली, पोहे बनवले. सगळं ना खाल्लं तितकं खाल्लं, उरलं ते फेकून दिलं, कारण ऑप्शन नाही राहत. आणि माझं कसं आहे, द्यायचं तर कोणाला चांगलं द्यायचं, नाही तर मग ते कामातून गेल्यावर ते कोणाला देऊन फायदा नाही. तर अशा प्रकारे ना कालचा दिवस गेला माझा बोर. तर आशा करते की चांगला दिवस यायला पाहिजे. चांगला दिवस येणं तुमच्या हातामध्ये आहे. तर तुम्ही असं काही करा की माझे चांगले दिवस यायला पाहिजे. तर बस एवढं सांगायचं. पुढे काय काय होतं, काय काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार असं, त्यासाठी चॅनलला कनेक्ट व्हा. खूप सारा प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद.